जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण इथे कशासाठी आलो आहोत? दासबोध AI समर्थ साधक असिस्टंट याची ओळख आम्ही करून देणार आहोत. आधी जसं एखादा विषय जर कोणाला जाणून घ्यायचा असेल तर पूर्वीपासून लोक पुस्तकं वापरायचे किंवा ग्रंथ उघडून त्याच्यातून आपण ज्ञान कसं घेऊ शकू याचा प्रयत्न करायचे. त्यानंतर म्हणजे हे माझ्या आई वडिलांच्या जनरेशन पर्यंत पुस्तकं अतिशय फर्स्ट प्रायमरी सोर्स हे पुस्तकच होते. त्यानंतर मी जेव्हा वाढत होते तेव्हा नवीन जे प्रकल्प आला तो म्हणजे इंटरनेटचा. सो त्याच्यानंतर पुस्तकं थोडीशी बाजूला राहून गुगल किंवा विकिपीडिया हे प्रायमरी सोर्सेस झाले. कुठला पण विषय जाणून घ्यायचा असेल त्यासाठी. सो मी गुगलवर जाऊन त्याला प्रश्न विचारायचे. आता एक 4-5 वर्षापासून आपण सगळे बघतो आहोत की AI यांनी खूप जोर पकडलेला आहे. गुगलच्याही पुढे जाऊन आता आपल्याला जर एखादा प्रश्न पडला तर तो आपण ChatGPT किंवा जेमिनाय किंवा क्लॉड सारख्या AI मॉडेल्सला आपण हा प्रश्न विचारतो. अगदी रिसेंटली एका मीटिंगमध्ये मला असं माझ्या कॉलिगनी सांगितलं की तिची 4 वर्षाची छोटीशी मुलगी सुद्धा तिला काही प्रश्न पडला तर ती ChatGPT उघडून त्याला प्रश्न विचारते. कुठे अजून न जाता ChatGPTला विचारते. सो अशा या जगात आम्हाला असं लक्षात आलं की मी समजा एखादा ChatGPTला प्रश्न विचारला किंवा आपण सगळ्यांना हे लक्षात आलेलंच असेल की आपण जेव्हा या AIला प्रश्न विचारतो तेव्हा तो इंटरनेट वरून शोधून त्याचं उत्तर आपल्याला देतो किंवा त्याच्याकडे अजून एक जी टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे तो जनरेट करू शकतो इन्फॉर्मेशन. प्रत्येकदा ती खरी असेल याची खात्री तो देऊ शकत नाही. तर अशा याच्यात जसं बाबांनी म्हटलं की आपले जे ग्रंथ आहेत जसं दासबोध, तर समर्थांनी लिहिलेल्या मूळ ओव्या ज्या आहेत त्या न देता चुकीच्या ओव्या जर प्रचलनात आल्या, त्या जास्त सर्क्युलेट व्हायला लागल्या तर खरं काय आणि खोटं काय, स्पेशली आमच्या आणि पुढच्या पिढीला हे कळणं खूप कठीण होईल की कुठलं खरं आहे. खरं ग्रंथ उघडून बघण्याइतका आज वेळ सगळ्यांकडे नसतो. त्यामुळे जी ओवी येईल तीच खरी मानून त्याच्यावर पुढे अजून त्याचं हे व्हायला खूप सोपं आहे ते. आज आपण व्हॉट्सअप मेसेजेस बघतो. एखादा मेसेज जेव्हा सर्क्युलेशन मध्ये येतो तेव्हा ती माहिती खरी का खोटी हे व्हेरीफाय न करता तो पुढे पुढे जातो. तसाच या ओव्यांसोबत होण्याचा चान्स खूप जास्त आहे. त्यामुळे हे आम्हाला लक्षात आलं की यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. सो त्याचं काय सोल्युशन असू शकतं हे सगळ्यांसोबत डिस्कस करून त्यातनं अशी एक आयडिया आली की आपण समजा एक असा प्लॅटफॉर्म निर्माण केला ज्याच्यात दासबोधाच्या खऱ्या मूळ ओव्या ज्या समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि AI जो आज सगळे वापरतात ह्या दोन्हीचं मिश्रण करून एक असा काहीतरी प्लॅटफॉर्म कसा निर्माण करता येईल ज्या योगे आपल्याला जे प्रश्न पडतात ते आपण त्याला विचारू शकू आणि ह्या खात्रीनी की समर्थांनी लिहिलेल्या ओव्याच आपल्याला त्यातून मिळतील, त्याच्याशीच निगडीत उत्तर आपल्याला मिळेल, हे कसं करता येईल. सो त्याच्यावर विचार सुरू झाला. सो हा त्याचा मागचा मूळ उद्देश. त्याच्यातून दासबोध AI ची निर्मिती झाली. आता दासबोध AI म्हणजे नक्की काय, तर याच्यात आम्ही एक ऑथेंटिक दासबोधचा डेटाबेस फॉर्म केलेला आहे ज्याच्यात सर्वच्या सर्व 20 दशकातल्या सगळ्या ओव्या त्याच्यात आम्ही त्याला दिलेल्या आहेत ज्यामुळे त्याला पूर्ण माहिती आहे की दासबोध म्हणजे काय, दासबोधात कुठल्या ओव्या समर्थांनी घातलेल्या आहेत. सो तेवढाच फक्त त्याचा जो इन्फॉर्मेशन बेस आहे तो फक्त तेवढा वापरतो. बाकीच्या इंटरनेटवरची माहिती तो तिकडची घेऊन आपल्याला कधीच देणार नाही. तसंच त्याला प्रॉम्प्ट दिलेला आहे. सो याचं जे आता फर्स्ट व्हर्जन आहे ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की 29 जुलैला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी याचं उद्घाटन होणार आहे. सो याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अशासाठी केलेला आहे की तो जो आपण प्रश्न विचारतो, कुठलाही युजर जेव्हा त्याला प्रश्न विचारतो तेव्हा तो प्रश्न तो समजून घेतो. त्यातले शब्द, त्याच्या मागचा कॉन्टेक्स्ट तो समजून घेऊन त्याच्याशी निगडीत असलेल्या किंवा सर्वात जास्त संबंधित असलेल्या ओव्या त्या डेटाबेसमधून शोधून आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन AIच्या थ्रू करून तो आपल्याला एक उत्तर देतो. म्हणजे त्याच्यात तो त्याचा अर्थ आणि आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अलॉंग विथ द रेलेव्हंट ओव्या असं हे आपल्याला तो देतो. ओव्या दिल्यामुळे काय होतं की आपल्याला खात्री पडते की ह्या ओव्या आपण जाऊन स्वतः शोधू शकतो. दॅट इज वन वे. किंवा आपल्याला कळतं की त्याचा रेफरन्स काय आहे, तो कुठून आणतोय ही माहिती, उत्तर कुठल्या बेसिसवर तो देतोय हे आपल्याला त्याच्यामुळे कळतं. त्यामुळे आपण वी कॅन बी कॉन्फिडंट की जे दासबोधात समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे तेच आपण वाचतो आहे, त्यावरूनच तो उत्तर देतो आहे. सो ह्या वेबसाईट म्हणजे या स्लाइडवर मी खूप जास्त वेळ घालवणार नाही, पण ओव्हरऑल दासबोध AIचं आर्किटेक्चर हे असं केलेलं आहे आम्ही की वेबसाईटवरून त्याची माहिती आपल्याला आमच्या हार्डवेअरवर येते आणि मग त्याच्यातून एक उत्तर जनरेट होऊन आपल्याला ते परत दिसतं वेबसाईटवर. सो आता दासबोध AI कसा वापरावा आणि कसा नाही वापरावा यासाठी काही पॉइंट्स आम्ही नोट डाऊन केलेले आहेत.
जसे दासबोध AI कशासाठी आहे, तर तो अगदी नवीन जे साधक आहेत, नवीन जस्ट सुरुवात करतात त्या दासबोधाच्या अभ्यासाची, त्यासाठी दासबोध समजून घेण्यासाठी, त्याचे निगडित ओव्या, आपल्याला जो टॉपिक सर्च करायचा आहे त्याच्याशी संबंधित ओव्या शोधण्यासाठी हा दासबोध AI हा प्लॅटफॉर्म आहे. काही स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट जे असतात, जसं की विवेक, वैराग्य, प्रचिती, ह्या कॉन्सेप्टसाठी जर आपल्याला अजून माहिती हवी असेल तर ते शब्द किंवा त्याच्याशी संबंधित प्रश्न हा आपण त्याच्यात घालून आपण त्याला विचारू शकतो, ज्याचं उत्तर तो आपल्याला ओव्यांसहित देतो. पण आता आपण या दासबोध AI ला असं निर्माण केलेलं आहे की तो फक्त ओव्यांमध्ये जेवढी माहिती आहे तेवढीच आपल्याला रिटर्न करतो. तो जनरल आपण जे चॅट जीपीटीला जसे अनेक प्रश्न विचारतो त्याचे उत्तर तो देऊ शकत नाही, किंवा अगदी दासबोधाशीच रिलेटेड वेगळे प्रश्न जे आहेत ज्याची माहिती ओव्यांमध्ये डायरेक्टली आलेली नाहीये, जसं की दासबोध कुठे लिहिला गेला, कधी लिहिला गेला, हे प्रश्न सुद्धा तो आपल्याला सांगेल की त्याच्याकडे ही माहिती नाहीये, कारण तो फक्त ओव्यांवर बेस्ड एवढीच उत्तर आपल्याला देतो. हे असे करण्याचे कारण म्हणजे जेव्हा तो फक्त ओव्यांकडे बघतो ते आपल्याला वी कॅन बी गॅरंटीड की तो जे आपल्याला उत्तर देतोय ते फक्त ओव्यांशी रिलेटेड आहे आणि ते तेवढं अॅक्युरेट असणार आहे. त्यामुळे आम्ही त्याला जनरल पर्पज AI असिस्टंट न बनवता फक्त त्याचा स्कोप लिमिटेड टू दासबोध ओव्या एवढाच ठेवलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात चांगली उत्तर त्यातून मिळू शकतील. सो आता याचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, मुळातून कोण वापरतील हा दासबोध AI प्लॅटफॉर्म, तर मेनली इंग्लिश स्पीकिंग युथ. आपण सगळेच अर्थात वापरणार आहोतच, पण आजच्या पिढीतल्या किंवा येणाऱ्या पिढीतल्या जे लोक आहेत, जे मुलं आहेत, त्यांना अनेक प्रश्न पडतात. आम्हाला जी प्रश्न पडतात ती आम्ही याला विचारू शकतो, कारण समर्थांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते 400 वर्षापूर्वी जेवढं रेलेव्हंट होतं तेवढंच आजही आहे आणि ते यापुढे 400 वर्षही तेवढंच रेलेव्हंट राहणार आहे. त्यातून आपल्याला घेण्याचे संदेश अनेक आहेत जे आपण आज त्या ओव्या वाचून आज त्याचं कसं इम्प्लिमेंटेशन करता येईल हे रोजच्या जीवनात आपल्याला त्याची अनुभूती येते. त्यामुळे हे मेनली त्या लोकांसाठी आहे, किंवा जे नवीन साधक आहेत, जस्ट दासबोध सुरू करतात ते वाचायला. अनेकदा काय होतं की त्यातली जी भाषा आहे, समर्थांच्या काळातली मराठी आजच्या काळापेक्षा बरीच वेगळी होती. सो ती कळायला थोडासा त्रास होतो, कधी कधी लगेच कळत नाही त्याचा अर्थ. सो त्याचा अर्थ उलगडून दासबोध AI खूप छानपणे सांगू शकतो, आजच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो. म्हणून हे त्याचं मेन टार्गेट ऑडियन्स आहे. सो त्याचा रिलीज आपण बघितलं 29 जुलैला आहे, आणि जसा आता हा एकदा उघडा झाल्यानंतर सुद्धा दासबोध AI जेव्हा सगळे वापरायला लागतील तर याचं टेस्टिंग जी आहे, चाचणी आपण सगळे ऑनगोईंग रित्या करतच राहणार आहोत. त्याच्यावर जो फीडबॅक येईल ते आम्ही सगळं बघत राहू आणि त्याच्या पुढे त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट सुरू राहतील. सो या प्रकल्पासाठी आम्ही आतापर्यंत आम्ही 1 लाखभर त्याच्यात पैसे गुंतवलेले आहेत, कारण त्याची जी काय कॉस्ट होती त्याचे, पण यावर आता 1 वर्ष पुढे हा प्लॅटफॉर्म सुरू राहील त्या इन्व्हेस्टमेंटवर. सो इन समरी, दासबोध AI समर्थ साधक असिस्टंट याच्यात मेन त्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे ऑथेंटिसिटी फर्स्ट. त्याच्यात आपल्याला ज्या मूळ ओव्या आहेत, वी कॅन बी गॅरंटीड, वी कॅन बी शुअर की आपल्याला तो जो ओव्या देतो आहे त्या सगळ्याच्या सगळ्या दासबोधातल्या बाहेरच्या नसतील, फक्त दासबोधातल्याच ओव्या, त्यांच्यावर आधारितच उत्तर आपल्याला मिळतील त्यातून. सो त्याच्यात AI जे आहे ते मी म्हटल्याप्रमाणे युजर जो प्रश्न विचारतो तो समजून, त्याच्या कॉन्टेक्स्ट समजून, त्याच्या फक्त त्या शब्दाशी निगडित नाही तर त्याच्या आजूबाजूची सुद्धा माहिती तो आपल्याला देतो. आता डेमो मध्ये ते आपण बघू की हे कसं करतो. आणि यामुळे काय होणार आहे तर जो समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध हा ग्रंथराज दासबोध हा जो ग्रंथ आहे तो त्याची एक म्हणू शकतो आपण की त्याची जी पावनता आहे ती सुरक्षित आपण ठेवू शकतो, कारण त्याच्यामध्ये इकडच्या तिकडच्या ओव्या त्याच्यात आता येऊ शकत नाहीत. या प्लॅटफॉर्ममुळे फक्त त्याच्या ज्या मूळ ओव्या आहेत त्या आपण प्रोटेक्ट करू शकतो. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा जो प्रकल्प आहे तो छोटासा जो आम्ही प्रयत्न केलेला आहे तो गुरुदक्षिणा म्हणून समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणाशीच आम्ही अर्पण करणार आहोत. सो याचा मूळ अगेन हे आम्ही जे सुरू केलेला आहे हा प्रकल्प तो दासबोध अभ्यास किंवा दासबोध स्वतः जो ग्रंथ आहे त्याला रिप्लेस करण्यासाठी हा नाहीये, त्याचा हा उद्देश नाहीये. दासबोध AI कशासाठी असेल तर तो सुरुवात करण्यासाठी, एक मदत करण्यासाठी किंवा रेफरन्सेस आपल्याला पटकन सापडण्यासाठी हा प्रकल्प आहे, ज्याच्यातून आपण कुठलाही टॉपिक त्याच्यावर सर्च करून इझिली हा दासबोध अख्ख्या एवढ्या मोठ्या दासबोधात कुठे हा समर्थांनी उल्लेख केला आहे त्या विषयाचा हे आपण बघू शकतो. त्यासाठी म्हणून हा दासबोध AI असा हा प्लॅटफॉर्म. सो आता मी पटकन डेमो आपण सुरू करूया, म्हणजे मग आपल्याला दिसेल की ती वेबसाईट ऍक्च्युली कशी काम करते.
सो आधी मी फक्त वेबसाईट एकदा पूर्ण दाखवून देते. इथे हा समर्थ आणि कल्याण स्वामींचं चित्र आपण घातलेलं आहे. दासबोध AI समर्थ साधक असिस्टंट. या ठिकाणी आपण प्रश्न त्याला विचारू शकतो आणि इथे आम्ही काही एक्झाम्पल क्वेश्चन सुद्धा घातलेले आहेत. सो आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. तर आपण त्याला विचारू, मनाला स्थिर कसे ठेवावे. हा एक प्रश्न आहे जो मला हा प्रश्न खूप वर्ष पडलेला होता आणि त्याचं उत्तर मला दासबोधात सापडलं. त्यामुळे हा प्रश्न मी पहिला विचारते. सो एक प्रश्न विचारल्यानंतर तो आपल्याला ते सांगतो की तो त्याच्या ओव्या शोधतो आहे. इथे आता तो एआयचं जे काम असतं ते तो इंटरनली त्याचं काम ते सुरू आहे आणि तो ओव्या घेऊन त्याच्यावर उत्तर जनरेट करून आपल्याला ते इथे देईल. सो कुठलेही प्रश्न विचारल्यानंतर त्याचा एक स्ट्रक्चर तो असा फॉलो करतो की वरती सारांश त्याचा म्हणजे ओव्हरव्ह्यू आणि मग खाली त्याच्या निवडलेल्या ओव्या असं तो देतो. सो मी उत्तर फक्त वाचून दाखवते. मनाला स्थिर ठेवण्यासाठी दासबोधात मुख्यत्वे 3 मार्ग सांगितले आहेत: सावधानता, विवेक आणि एकाग्रता. सर्वप्रथम मनाला एकाग्र करणे अत्यावश्यक आहे. जे काही कार्य करायचे असेल ते सावधपणे व एकाग्र मनाने करावे. चित्त सूचित करून ऐकलेले हृदयात धरून ठेवावे आणि सावध होऊन बसावे. अशा रीतीने मन एकाग्र केल्यावर साध्या भोजनातही गोडवा अनुभवता येतो. म्हणजे जीवनातील प्रत्येक क्रिया आनंददायी होते. दुसरे म्हणजे विवेकाचा वापर करून मनाला आवरणे आवश्यक आहे. मन भलतीकडे चुकीच्या दिशेने धावू लागले तरी विवेकाने त्यास आवरावे आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे. हाच सत्वगुण होय. शेवटी विवेकाने मनाची स्थिरता जतन करणे महत्वाचे आहे. जेव्हा मन खऱ्या अर्थाने स्थिर होते तेव्हा सर्व उद्वेग नाहीसे होतात आणि मनाला परिपूर्ण विश्रांती लाभते. ही दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेकाने सांभाळून ठेवावी. अशा प्रकारे सावधानता, एकाग्रता आणि विवेक हीच मनाची स्थिरता हा दासबोधाचा सूत्रबद्ध मार्ग आहे. सो त्यांनी या निवडलेल्या ओव्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. दशक 11 समास 3 ओवी 21. या कारणे सावधान, एकाग्र असावे मन, तरी मन जेविता भोजन गोड वाटे. अशा रीतीने त्यांनी इथे या सगळ्या ओव्या आपल्याला दिल्या आहेत. प्रत्येक ओवीचा अर्थ सुद्धा तो आपल्याला मराठीत देतो. मराठीत प्रश्न विचारला की तो मराठीत उत्तर देतो. पुढचा प्रश्न आपण इंग्लिशमध्ये विचारून बघूया, म्हणजे मग आपल्याला कळेल की इंग्लिशमध्ये सुद्धा तो कसं उत्तर देतो. सो इथे तो सगळ्या ओव्या आपल्याला एका पाठोपाठ एक इथे देतो. प्रत्येकाचं मिनिंग त्याच्यासोबत देतो आणि इथे खाली त्याच्याशी अजून निगडीत असलेल्या कुठल्या ओव्या आहेत का दासबोधात तर त्याही तो आपल्याला एका लिस्टमध्ये देतो. म्हणजे आपल्याला समजा अजून त्याच्यावर वाचायचं असेल किंवा त्याचा शोध घ्यायचा असेल तर आपण तो पुढे घेऊ शकतो, दासबोधातून घेऊ शकतो. सो मी आता त्याला एक इंग्लिश प्रश्न विचारते. अगेन खूप लोकांना पडणारा, आजच्या तरुणांना पडणारा हा एक प्रश्न आहे की हु एम आय. सो त्यावर सुद्धा त्यांनी एक उत्तर दिलेलं आहे. अगेन वर ओव्हरऑल समरी तो देतो आहे. The question who am I is central to spiritual inquiry in the Dasbodh. The teaching unfolds across several layers. First, one must understand that the ordinary sense of I, the ego bound to the body and its attributes, has no real existence. This is not nihilism but clarity. When one systematically examines each principle of nature through discrimination, the false I dissolves, revealing that there is no separate self at all. However, the inquiry does not end in negation. Rather, one must actively know this truth and then abandon the ego sense of I. This abandonment is not passive but a deliberate turning away from identification with the body mind. By holding the question, who am I, as a living aim and directing attention inward beyond the body, one gradually realizes one's true self nature. This realization is not intellectual but a direct, steady observation that transforms one being. The final teaching clarifies the stakes. Not to know who am I is ignorance itself. Ignorance is the absence of this self-knowledge. When ignorance is destroyed through genuine inquiry, the supreme Brahman, the ultimate reality, is naturally attained. Thus, the question, who am I, is both the method and the gateway to liberation. So, या अशा याच्यात त्यांनी आपल्याला अगदी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे. समर्थांनी जे आपल्याला सांगितलंय तेच तो इंग्लिशमध्ये अत्यंत छान प्रकारे सांगतोय की अहंकार हाच
मी कोण आहे, मी हाच आपला अहम असतो. सो त्याचं कसं निरसन करावं, त्याच्यावर कसा विचार करावा हे तो आपल्याला सांगतो आहे. सो अगेन सिलेक्टेड वर्सेस, त्यांनी निवडलेला ओव्या. मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपण नाही. अजून एक ओवी त्यांनी दिली आहे, मी कोण हे जाणावे, मी पण त्यागून अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे. सो अशा प्रकारे आपण बघू शकतो की तो एक 3-4 ओव्या, प्रत्येक प्रश्नासाठी 3-4 रेफरन्स ओव्या आणि त्याच्यासाठीचं उत्तर हे आपल्याला वरती देतो. एक क्लॅरिफाय करतो की जी समरी दिलेली आहे ती त्यानं जनरेट केलेली आहे, पण त्यानं रेफरन्स त्याच्या कंसामध्ये तिथं बघितलं तर त्या दासबोधाच्या ओव्या पण दिलेल्या आहेत. म्हणजे डीबी म्हणजे दासबोध, 4था दशक, 9वा समास, 8वी ओवी, म्हणजे टू द पॉइंट, म्हणजे त्यानं हे जनरेट केलेलं आहे, पण त्या ओवीचा रेफरन्स घेऊन जनरेट केलेलं हे आपल्याला विसरता कामा नये. आणि खाली गेल्यानंतर त्या सगळ्या ओव्या आपल्याला तिथं सगळ्या दिसतात, म्हणजे त्यानं ज्या ओवीचा रेफरन्स घेतलेला आहे आणि त्याचा प्रत्येकाचा अर्थ आपल्याला तिथं खाली दिसतो. आणि इन ऍडिशन टू दॅट त्याला अजून एक 5-6 ओव्या दिसतात. म्हणजे एका क्वेश्चनसाठी तो साधारण आपल्याला किमान एक साधारण 7-8 ओव्या तो आपल्याला देतो. आणि ह्या ओव्या संबंध सगळ्या दासबोधामध्ये 200 समासामध्ये सर्च करून त्यानं दिलेले आहेत आणि काढलेले आहेत. आणि त्या ओव्यांवर क्लिक केलं की आपल्याला ती ओवी तिथेच खाली दिसते सुद्धा. सो आपण त्या वेगळ्या ज्या ओव्या त्यांनी दिलेल्या आहेत, ज्याचा अर्थ त्यांनी नाही दिलाय, त्या पण आपण वाचू शकतो तिथे. सो अजून एक प्रश्न आपण बघूया. आजच्या अगदी युथला पडणारा हा प्रश्न आणि अगदी रोज पडणारा हा प्रश्न आहे, तो म्हणजे हाऊ डू वी स्टे मोटिवेटेड वेन लाईफ फील्स डिफिकल्ट. रोजच्या आज जे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, कॉर्पोरेट लाईफमध्ये असू दे किंवा इतर घरी पर्सनल लाईफमध्ये असू दे, हे सगळं इतकं कठीण वाटत असताना हाऊ डू आय स्टे मोटिवेटेड. सो असे प्रश्न जे आज युथला अगदी दररोज पडतात, त्याची सुद्धा उत्तरं दासबोध कसं देतो किंवा तो कसे शोधून काढतो, ही याची एक युनिक पॉइंट आहे. सो त्याच्यावर तो म्हणतो, वेन लाईफ बिकम्स डिफिकल्ट, द दासबोध टीचेस दॅट motivation and resilience come from cultivating inner steadiness rather than being overwhelmed by circumstances. The core teaching across these verses is to maintain dheer, courage, steadiness, and composure as the foundation of spiritual practice, even when conditions are harsh. This steadiness is not passive resignation, but an active commitment. Do not abandon your spiritual practice. Do not let worry and grief take root in your mind, and remain aware of the moment while staying grounded. When difficulty strikes and unease grips you, turn to remembrance of the name as an immediate anchor. Together, these verses show that motivation is sustained by refusing to drop your practice, holding your mind steady, and connecting to something greater than difficulty itself. So तो याच्यात सांगतो की आपण डिफिकल्टीवर कशी मात करू शकतो. पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समयी धीर सांडू नये काही केल्या. सो कितीही कशीही परिस्थिती आली तरी आपण धीर सांडू नये हे आपल्याला समर्थ सतत सांगतात. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सांडू नये, कठीणता धरू नये कोणे एके विषयी. सो अशा प्रकारे इथेही त्यांनी आपल्याला 4 ओव्या दिलेल्या आहेत, ज्यावर बेस तो हे आपल्याला उत्तर देतो आहे. प्रत्येक ओवी जी आपल्याला इथे ज्या 4 ओव्या दिसतात त्या प्रत्येक ओवीचा रेफरन्स तो आपल्याला उत्तरात देतोच, म्हणजे मग आपल्याला त्याचं रेलेव्हन्स त्या उत्तराशी दिसून येतो. सो आता अजून एक प्रश्न जो थोडासा अजून ऍडव्हान्स जे साधक आहेत किंवा साधना करायला लागल्यानंतर हा प्रश्न अनेकदा पडतोच की व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन सेल्फ अँड द कॉस्मॉस. सो हा प्रश्न आपण त्याला विचारून बघूया. सो समरी मी आधी वाचते. The Dasboth presents the relationship between the self and the cosmos through a framework of nested, parallel structures and reflective correspondence. The cosmos and the individual body share the same 7-fold layered nature, establishing a fundamental structural similarity between the macrocosm and the microcosm. However, this similarity masks a crucial distinction. While Brahman, the universal consciousness, pervades the cosmos like an unchanging sky in a pot, the individual self is like the reflection in that pot, appearing to move and change due to the conditioning of the mind and intellect, even though its essential nature is identical to Brahman.
The relationship becomes clearer when one contemplates the connection between cosmos and body in both directions, moving from the outer cosmos inward toward the self, or from the body outward toward the cosmos. This bidirectional inquiry reveals the underlying unity. Paradoxically, the self dwells within the individual body, yet simultaneously pervades and contemplates the entire cosmos, filling it completely while generating countless desires and feelings within the mind. Thus, the self is both intimately localized in the body and cosmically expansive, a relationship that can only truly be understood through discernment and contemplation. सो इथे आपण बघू शकतो की हा मूळ जो क्वेश्चन आहे तो पिंड ब्रह्मांड हा आहे. मी कोण आणि ब्रह्म यातलं काय कनेक्शन आहे हे तो आपल्याला इथे सांगतो आहे. सो सेव्हन फोल्ड नेचर म्हणजे जे शीट्स आहेत ते आपल्याला तो इथे सांगतोय. पंचमहाभूते, शंकर आणि महातत्व असे हे 7 कसे त्याच्याशी निगडित आहेत ते आपल्याला सांगतो आहे. त्याच्या पुढे जाऊन तो घट आणि मठ हे जे आपल्याला समर्थांनी दिलेली एक्झाम्पल आहे ते पण तो इथे सांगतो आहे. सो त्या ओव्या आपण बघूया. सप्तकुंचक हे ब्रह्मांड, त्यामध्ये सप्तकुंचक पिंड, त्या पिंडामध्ये आत्मा जाड, विवेक ओळखावा. सो तो कसा ओळखावा तर विवेकाने ओळखावा. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवरता अर्थ दोहीचा भिन्न आहे. सो आकाश आणि घट त्यात पडलेला त्याचा प्रतिबिंब हे कसं आपण ते वापरून आपण कसं त्याला समजून घेऊ शकतो ही ओवी, आणि त्याचा इंग्लिशमध्ये सुद्धा तो अर्थ आपल्याला देतो. म्हणजे प्रत्येक ओवीचा सुद्धा आपण इंग्लिशमध्ये अर्थ सेपरेटली वाचू शकतो. जय जय रघुवीर समर्थ.